लेकरं घडली पाहिजे तू. आणि ही लेकरं फक्त वाजवून घडत नाहीत बरं का, वाचून घडतात. यातलं आलं म्हणून सर्वस्व आलं असं काही नाही. हे एक साधन आहे, पण साध्य मात्र तुकोबरायांनी सांगितलं. लय कुठं धावत बसू नका. अशक्य ते शक्य कोणी करीत नाही, कोणीच करीत नाही. उग भ्रामक कल्पनेच्या नादी लागत बसण्यापेक्षा तुकोबराय सांगतात अशक्य ते शक्य करिता सायास कारणाभ्यास. तुका म्हणे राजाहून अभ्यास केला पाहिजे. आपण ज्याच्यासाठी इथं आलो ते कार्य आपण केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे कार्य. आणि म्हणून तुमच्या आमच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन माझ्यासारख्याने जर पोट भरली तर माझ्यासारखा पापी या जगाच्या पाठीवर नाही. तुमचं अज्ञान पण निघून जावं, तुम्ही सज्ञानी व्हावे. अरे भरकटलेला हा समाज अंधश्रद्धेच्या एवढ्या अधीन झाला. ज्या दिवशी तुम्ही तुमचा हात दुसऱ्याच्या हातात दिला त्याच दिवशी तुमच्या हातातल्या भाग्यरेषा सुटल्या, तुमच्या हातातली ताकद संपली. तुम्ही कोणाच्या तरी ताब्यात गेला आणि मग ते म्हणीन तसं तुम्ही कठपुतलीसारखं नाचत चालला. म्हणून स्वाभिमानी व्हा. माझ्या तुकोबराने सांगितलं ते तुमच्या हातात आहे. वाचे वदता शिवनाम. काय घ्या तर भगवंताचं नाम चिंतन घ्या. कुठं जात बसू नका. अरे हजारो किलोमीटर माणसं जातात, इकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा, पण ज्यांना आपल्याला सांभाळलं त्या दैवताची पूजा कधी हो, त्या दैवताची पूजा कधी. म्हणून तुम्ही पुनर्वसनची गावं दरवर्षी त्या देवाला भेटायला जातात का नाही. जागेवरच्या जुन्या ठाण्याला ठाणगाव असेल, कोशिमगर असेल, तवे असतील, पहिल्या जागेवरती जातात की जिथून आपलं मूळ आलं इथपर्यंत. म्हणून विसरायचं नाही आपल्या दैवताला, विसरायचं नाही आपल्या मातीला, विसरायचं नाही आपल्या मातेला आणि विसरायचं नाही आपल्या मातृभूमीला. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्यश्यामलम शुभ्र जोशनम पुलकित यामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भाषिनी. ते दैवत आम्ही पूजलं, पण आम्ही देवा बाकीच्या दैवतांच्या पाठीमागे धावत बसलो नाही. धावू नका. कुणी काय आवय आणली ना माणसं निघाली वटरा का भरूची भरू, तिकडला देव आमका देव निघला तमका देव निघला, लय लय मजा लय खाया गावत. अरे जिथं गर्दी असेल तिकडं देव असेलच असं काय नाही. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंग येतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुसुरे आळविती. म्हणून अखंड चिंतन केलं. म्हणून नाही काय गायला मिळालं ना तरी अजिबात चिंता करायची नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नका काय म्हणायला गाऊन द्या. अहो काय म्हणाय गावल्यावरच देव मिळतो असं काय. देवाला कुठं माहिती काळे दोन आणि पांढरे चार, देवाला नाही माहिती. अहो देव फक्त भाव पाहतो. माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी. कोणतं कर्म करा. अहो सतरंजा टाकणारा जेवढा अधिकार आहे ना तेवढाच पकवाज वाजवणाराला आहे. जेवढा पकवाज वाजवणाराला अधिकार आहे तेवढा सिस्टीम जोडणाराला आहे. जेवढा सिस्टीम जोडणाराला अधिकार आहे तेवढाच पेटी वाजवणाराला, आणि जेवढा पेटी वाजवणाराला अधिकार आहे तेवढा श्रोतेजनांना. एवढंच काय, आचार्याच्या हाताखाली चुलवान खाण्याचं ज्यानं काम केलं त्याला सुद्धा आठवडाभर भागवत वाचणारा इतकं पुण्य मिळतं. विठ्ठल विठाला 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 विठाला. चांगल्या कर्मामधून देव शोधण्याचा प्रयत्न करावाचे वदता शिवनाम. तयान बाधे क्रोध काम. कामन क्रोध कधी बाधत नाही हो. क्रोधच नाही आयुष्यात संतांच्या जीवाला, क्रोधच नाही. अहो माझ्या नातरायांना किती लोकांनी त्रास दिले हो. नाही, बायकोच्या खांद्यावर उडी मारून एक जण बसला. बायकोच्या खांद्यावर ती बायकोय तरी माझ्या नातरायांनी सांगितलं कारभारने जरा जपून धर बर का. हरिपंडिताला तू असाच खांद्यावर घेते. हा, लेकराची उपमा दिली रे परपुरुषाला. काय मोठेपण आहे माझ्या तुकोबरायांनी. ज्यानं कपड्याच्या चिंदे होईपर्यंत मारलं त्या मम्माजी गोसाईच्या घरी संध्याकाळी गेले. चला हो कीर्तनाला, तुम्ही पुढे असल्याशिवाय मजा नाही कीर्तनाची. मम्माजीने विचारलं तुकोबराय तुम्ही कोणत्या मातीतून घडवला हो. नव्हे तुका म्हणे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा. धन्य इह लोकी मनवील लोका
भाग्य आम्ही तुका देखीला, भाग्यवान म्हणून घेईल तो देहूचा तुका आम्ही डोळ्यानं पाहिला. अरे भाग्यवान म्हणावली जिजाबाईनं. देहूच्या तुकोबऱ्यांची गाथेचं पारायण रोज छत्रपतींच्या घरी व्हायचं. धन्य ते तुकोबर आहे आणि धन्य शिवछत्रपती. ही गुरु शिष्याची जोडी या महाराष्ट्राला मिळाली. ते नामचिंतन घेतलं आणि तेच नामचिंतन तुम्ही मोठ्या प्रेमाने घ्यायचं बरं का. नाव देवाचं घ्यायचंय आणि नाव देवाचं गोड आहे, गोड नाव आहे. आणि फक्त गोड नाही तर त्या नाव घेण्यानं सुद्धा सुख प्राप्त होते. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे, वाचे अडवावे विठोबाचे. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे. सुखाचं नाव होते आणि म्हणून देवाचं नाव घ्यायचं. असं भांडायला लागल्यावर किती भांडत आहो. हाय का गडीवर दम तुम्हाला का थोडी तरी सहनशीलता आहे का? 2-3 तास एका जागेवर मी बायांची भांडणं बघितली. 3 तास भांडत होत्या. भांडणं मिटलं. मी विचारलं मावशी 3 तास भांडला तुम्ही पण शिवी नाही बघ डबल दिली तुम्ही एकदा दिलेली. म्हणले महाराज 3 तासच काय घेऊन बसला. एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. बघा आता पाटा. मग तिकडे इतका पाठ आहे तर इथं किती सोपं आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरी. हे नाव घ्यायचे हो. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणून देवा आम्ही अखंड नाव घेतलं रे. चीर के देखलो तेरा ही नाम होगा. तुझं नाव निघल रे. आम्हाला फाडलं ना देवा तरी तुझं यात प्रतिकृती निघल. म्हणून अखंड आम्ही देवा तेच नाव घेतलं. तेरा नाम लिया तुझे याद किया. तुझं नाव घेतलं आणि तुझी आठवण काढली विठोबा. रखुमा हातवर हातवर सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायचं. भगवान महादेवाची शिवरात्री. चलो हर 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 विठोबा रखुमा. खाली हात घेतलं का? घेतलं. मध्यंतरीची म्हणायची शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती.
चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझे जिंदी त्याचे पायी माझे जिंदी वाचीवला जीवनाम वाचीवला जीवनाम पाय माझे चेते पाय माझे चेते वाचवता जीवनामा वाचवता जीवनामा दयानवादी क्रोध काम वादी क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम गोड काम क्रोध कधीच बाधणार नाहीत. इतकी गोड लेकरांनी वाजवलं. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही तुम्ही आम्ही उर्मी देणं गरजेचंय, ऊर्जा देणं गरजेचंय. एवढं गोड भगवंताचं नाव आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्माचं प्रतीक आहे तो. धर्माचं प्रतीक कशाला म्हणावं? आपल्या आपल्या काम मोक्ष
वरता शिवना धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष धर्मानं राहा. धर्मानं राहा म्हणजे काय करायचं? आपल्या धर्मासाठी दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवायचं, दुसऱ्याच्या धर्माचं वाटोळ चिंतायचं, दुसऱ्या धर्माबरोबर विध्वंस करायचा. अरे नाही, ज्यांना त्यांना आपापला धर्म सांभाळायचा. अरे वाटेने छत्रपती शिवराय जात असताना घोड्यांच्या टापानं एक कुराणाचं पान सापडलं, धुरळ्यामध्ये सापडलेलं. घोड्यावरून खाली उतरले आणि हजारो पडलेली कुराणांची पानं एकत्र केली, त्याला टाचन केलं, मशिदीत जाऊन नेऊन दिलं. सगळ्याचा धर्म सांभाळा. प्रभूची लेकुरे सारी प्रभूला सर्व ही प्यारे, कुणाना तुच्छ मानावे जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ती शक्ती दे देवा, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. ते शिकवलं धर्माने. दुसरे अर्थ, पैसा चांगल्या ठिकाणी लावा. पैसे जरूर कमवा. जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा सगळा परमार्थालाच द्या असं मी म्हणणार नाही रे. अरे हजारो लेकरं त्या वस्तुडीवाल्याची आईच्या माघार बिगर कपड्याची पाचोटात पडत येत, आणि हुक बकला वाचून हजारो रुपयाचे कपडे आपल्या घरात आहेत आज. चटर पाहुणं द्या ना त्या लेकरांना नेऊन र. अरे दुसऱ्याची आबरू झाकणं हा सुद्धा परमार्थ आहे. काम मोक्ष ते भगवंताकडे. अरे किती आपल्या घरी साड्या आहेत, किती आपल्या घरी कपडे आहेत. अरे कोंड लागा ना पेट्यांचं. दाबू दाबू साड्या भरल्या आणि आमची मंडळी म्हणली बसावं गडीभर पेटीव. मी बसलो आणि तिने कोंडा लावला आणि मी उठलो, ताडू कोणी पत्रा तुटला. तो किती लुगडे किती. आमच्या भागात कपाट उघडायला गेली बिचारीन, 1,500 साड्या अंगावर पडून मेली. काय घालता आले. अरे माय कष्ट करीत होती तर 9 रंगाची लुगडी एकत्र करून घालायची रे. कुठं नवरात्रीला 9 साड्या होत्या 9 रंगाच्या. रोज एक रंग घालणारी आणि नवऱ्याचा जीव घेणारी कुठं, आणि 9 रंगाची एकत्र लुगडी करणारी माय कुठं. रख रखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. रख रखत्या रानातून थोडं पुढं थोडं पुढं थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. थकली माणसं रे. रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि तुम्हाला कष्टानं जगवलं. धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष दिला रे. हा बाप आहे जगाचा, बाप माझा दीनानाथ, वाट बघताची पाहात. म्हणून बापाचा कधी जीवनात अपमान करायचा नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुन्हा दाखवेना डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हकला
ओठामंदी हसू परी कनावा कला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहात काय करतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करतो तो माझा भगवान शंकर परमात्मा आहे. त्याची आज छोटीशी कथा ती शिवरात्र. काय झालं शिवरात्री दिवशी देवी केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे अनायासे देवा उद्धार केला रे. किती अभंगपाठ होता आमच्या गाथेतलं. अहो एकच अभंगपाठ केला तर लाखो रुपयाचे मालक आम्ही झालो. 3-3 फ्लॅट 2-2 बंगलं 3-3 जाग्यावर जागा बायकोला 15 लाखाचं डाक पंजानं गाता लिहिली. त्याच्या घराला दार नाही र मिळाला आम्ही सदैव सुडकी जवळ येतात चोर धाकी जाऊ पुढे ती भिके कुत्री घर राखी ती. आमच्या गळ्यात हार त्यांच्या गळ्यात कोणीच नाही हार घातला. असं वाटतंय हार घेऊनच घरी जावा दाजी नको मोकार पाहुण्याच्या गावाला जायचं हार घालून यायचं. मला लय घरात घेते ना काय असं हार घालून गेल्यावर नाही घ्यायची घरात मला काढावं लागेल येऊ हार नुसता हारच नाही 500 नोटा पाया 100च्या 50च्या आणि सगळी पाया पडते तो पैसे देऊ देऊ पाया एवढी आमची लेवल नाही. मगाशी माझ्या ताईनं माझं पाय धुवून पुंजलं. इतकं पाय माझं चांगलं नाहीत ग. देव समजून तुम्ही पूजा करता. 500च्या नोटा पायावर ठेवल्या. मी म्हणलं मावशे अगं आता सध्या सासरवास फक्त म्हाताऱ्या माणसाला आहे कशाला 500 रुपये ठेवलं म्हणले महाराज त्यालात नोट बुडली होती कुठंच चला ना. हा कुठंच चला ना मग मला चलन का काय असंच दिलं तर चांगलं द्या. सार 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 विठोबा नाम तुझे सार असं भगवंताचं नाव आहे ते नाव आहे. ती आज शिवरात्र. काय झालं आजच्या दिवशी कांचीपूर नावाचं नगर तिथं सोमदत्त नावाचा काय केलं त्यानं शेबेमध्ये शापयुक्त झाला आणि शापाचं क्षालन करण्यासाठी भगवंतानं शाप दिला जा हरिण होऊन या पृथ्वीवर पडशील. ते हरिण झालं. भूतसेन नावाचा एक चाकर सेवेमध्ये कुचराईपणा केला त्याला चंड भिल्ल होशील आणि या पृथ्वीवरती भाकरी करीत फिरशील. 2 जणांची शाप आणि त्यातून मुक्तता आहे. काय झालं तर त्या नगरीमध्ये चंड भिल्ल नावाने तो भिल्ल राहतोय. काय त्याचं काम आहे त्याचं काम आहे श्वापद धरायची आणि घरी पोरांना नेऊन द्यायची. बायका पोरांचं पोट आहे हो आणि पोटासाठी पळावं लागतं. आयुष्यभर माणसं पोटासाठी धावतात. पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी पोटा भेने जिकडे जावे पोट तिकडे येते सवे पोटे सांडी येली चवी निच्या पुढे ते न चवी पोट कैसी आणि भरे तुका म्हणे झुरझुर मरे. रोज धावायचं आणि घरच्यांना आणून घालायचं. आपलं काम आहे होते. एक दिवस रात्रभर धावला. ते महाशिवरात्र कुठंच काय मिळाना. घनदाट जंगल अंधार किरे मध्यरात्र जवळ आलेली. अशा वेळेस एका पाणवट्याच्या जवळ त्या भिल्लानं स्वतःच्या हातातली वागर लावली आणि जवळच एका झाडावरती चढून बसला. पाणवट्यावरती श्वापद यावेत आणि मला सापडावेत अशी त्याची इच्छा आहे. का घरी रडते हो तानुले माझे बाळ. घरी लेकर रडतेत. देवा अरे लवकर काहीतरी त्याच्यात घाऊन दे रे. ससा वला हरिण काहीतरी सापडू दे. पण काहीच आहे ना रागानं त्यानं ती सरोवर दिसावं म्हणून एक 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 फांदी मोडायला सुरुवात केली. ती पानं तोडायला सुरुवात केली. मायबाप ते झाड होतं बिल्वपत्राचं. ते झाड होतं बेलाचं आणि जुनं गाव उठलेलं ते गाव होतं. त्याच्या खाली एक पिंड होती. ते वरून बिल्वपत्र टाकले ते पिंडीवर येऊन पडायची. तेने सुखावला सांब सदा शिव मने त्वेरे धाव यमा
यम धावत धावत लावला महादेवानं, कोण भक्त असाय माझ्या पिंडी उपाय दिला आणि झाडावर चढला. अहो अशी पूजा अर्चा करणारी लय बघितली, पण डायरेक्ट माझ्या खांद्यावर पाय देऊन पूजा करून वरनं झाडाची पानं टाकणारा पहिल्यांदाच बघतोय. यमा धाव आणि जा त्यांना विचार काय पाहिजे. एवढ्या मध्यरात्री किर अंधारात डायरेक्ट यम समोर आला. ते म्हणले कोण तू? म्हणलं मी यम. म्हणले का आला? काय नाही म्हणले, मला महादेवानं पाठवलं. परत बोलता बोलता तू अचानकपणे ती बेलाची पानं तू या पिंडीवर टाकली, तेने भोळा सांब सदाशिव प्रसन्न झाला अंतकरणी. काय म्हणला? माग जाऊनी त्या भिल्लासी काय पाहिजे ते दे आणूनी. काय पाहिजे? ते म्हणला काहीच नको, मला ना प्राण्यांची भाषा कळावी. बघा आता येड देव आलाय, मागितलं काय तर प्राण्यांची भाषा कळावी. अरे तिथं म्हणाय पाहिजे होतं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ते मागाय पाहिजे होतं. उग काय बी मागत बसते तर महिला मंडळ सोनं मागतील, कुठं चांदी मागतील. अरे सोन्यासारखा मालक हाय म्हणून सोनं घालीत आहे. एकदा तो गेल्यावर काय घालतालो. आणि म्हणून जवळ हाय तवर सोन्यासारखी माणसं सोन्यासाठी तोडीत बसू नका. हीच तुमची प्रतिमा आहे. हो ज्याच्यात बसलाय ती तुमची प्रतिमा असते. अहो साधी सोपी छोटीशी माशी लाकडावर बसली तर वजनाला काय फरक पडणार आहे हो माशीच्या वजनानं. तीच माशी किराणा दुकानातल्या गुळाच्या मापावर बसली, काय फरक पडणार आहे. अरे पण तीच माशी दौंडच्या चंदू काका सराफ अँड सन्स, कोठारी गोल्ड, ज्योतिचंद भाईचंद सराफ या सराफाच्या तरवर जो बसली तर आज मी तिला तिची किंमत 21,000 आहे. तुम्ही कोणाबरोबर बसलाय त्यावर तुमच्या जीवनाची प्रतिमा आहे. त्यावर तुमच्या जीवनाची प्रतिमा आहे. साक्षात देव भेटलाय आणि हे म्हणतो मला प्राण्यांची भाषा यायला पाहिजे. भुकेसाठी वेचीच ने तोही म्हणे राजा मी. देव प्रसन्न झाला, म्हणला काय पाहिजेत. म्हणला 2-4 नंबर हिंडलो राव, तंबाखू होती माझ्याकडे पण चुनाच नाही. आता काय करावं, काय गाव इडी माणसं इथं आमच्या तर इकडं इन करेनी चालू कीर्तनात 3दा तंबाखू खाली. बघा आता दडा. म्या रागानं बघितलं, 4थ्यांदा तंबाखू खाताना मी असं डोळं वाटारलं. एक जण पळतच आला, म्हणले महाराज पंगतच येणं करायची, काय म्हणू नका. गप बसावं लागलं. काय खात्यात काय. अरे ज्याला आईचं पवित्र दूध कळतं ना त्यानं सुपारीचं खांड खाल्लं नाही रे माझ्या शिवछत्रपतीनं. म्हणून माझा राजा पायात चाळ बांधून बाय नाचवणारा नव्हता तर बाया वाचवणारा होता. हो वाचवणारा होता म्हणून वाचवायच. भाषा कळू देत तताच तू म्हणला आणि भाषा कळायला लागली. हळूहळू गप्पा मारीत मारीत हरण पाण्यावर आली आणि सरोवरात डोकवलं. पाणी प्यायला गेला, वाघरीत पाय गुंतला आणि नर हरीण गुंतला. मोठमोठ्यानं चित्कार करायला लागलं. तेवढ्यात त्या भिल्लानं खाली उडी टाकली, सरोवरावर गेला. दोन्ही राण्या बरोबर होत्या. अंगावर धावून आलेला बाण घेऊन आलेला शॉप देतो भिल्ल पाहिला आणि इकडं तिकडं आक्रोश करायला लागल्या. ऐक र दादा, अरे आम्हाला आहे मरायचंय र, आमच्या मालकाला सोडून दे आणि मला घेऊन जा. थोरली गरोदर आहे आणि धाकटीला 2 पाडस आहेत. दहाड 2 पाडस आहेत. ती म्हणली हे बघा ताई, तुम्ही माझ्या पाडसांचा सांभाळ करा आणि तुम्ही घरी जा. आणि पारदी दादा, बिल्ल दादा, माझ्या मालकाला आणि माझ्या सवतीला सोडून देन, मला घेऊन जा र. ते मला अजिबात नाही. शेवटी ती थोरली काय म्हणते, अगं माझ्या बारक्या बहिणीसारखे माझं काय आता, आहेत माझी पोटातली लेकरं माझ्या बरोबर जातील, पण तू 2 लेकराची आई ग, तू नको ना मरू. मालकन तू घरी जा, मी बिल्ला बरोबर जाते. अरे काय स्वाभिमान आहे रे, किती ममत्व, किती प्रेम. तेच प्रेम घेऊन जा राजानो. ते प्रेम आता कुठे मिळेना. शेवटी आई आणि बाबा घरी येईनात म्हणून 2 पाडस सरोवरावर धावत धावत आली. भुकेलेली पाडस डोळ्याला पाणी. माय काग थांबला इथं? काय नाही बाळा, असं असं घडलंय. भिल्ल समोर पाहिला, नतमस्तक पाडस झाले. हे बघ दादा ऐक, माझ्या आईला बाबाला आणि माझ्या काकीला सोडून दे.
आणि मला घेऊन झाले त्या श्रीयाळ राजाच्या लेकराचं मांस देवानं खाल्लं. चिलया बाळानं स्वतःचा देह देवाशी अर्पण केला. किती गोड लागन तुला रे आमचं कवळं कवळं मांस, आम्ही तुझ्या बरोबर येतो, पण माझ्या आईबापाला आणि माझ्या काकीला सोड. अरे ही भावना पाहिली आणि बिल्लाचं मन द्रवलं, रडायला लागला. अरे काय ही माणूस की, अरे कुठे गेली मानवता? रक्ताच्या थरवड्यात आपल्याच महाराष्ट्राचं लेकरू पडलं. आज 3 महिने झालं रे त्याला न्याय नाही. कुठे गेली माणूस की रे? कुठे गेली आत्मीयता? कुठे गेली मानवता? कोणाच्या नाही अंतकरणात डोळे भरून आले? कोणाला नाही दुःख वाटलं रे? अरे जिचं गेलं तिला काय वाटलं असेल रे? काय वाटलं असेल? पाडसांचं हे प्रेम पाहून भिल्ल रडायला लागला. म्हणला कोणालाच नेत नाही, तुम्ही सगळे जण माघारी जा. तुम्ही माझं डोळं उघडलं रे, इतकं प्रेम करावं लागतं. आणि हे सगळं शंकर परमात्म्यानं पाहिलं आणि पार्वतीला घेऊन खाली आले. सगळ्यांना विमानात बसवलं. बाबा तुम्ही शापमुक्त झालात, बसा विमानात. त्यावेळेस भिल्ल म्हणतो तुम्ही सगळ्याला घेऊन गेलात, मला आहे का हो जागा? त्यावेळेस भगवान महादेव म्हणतात 1 वर्ष भगवंताचं नामचिंतन तू घे, पुढच्या शिवरात्रीला तुला सुद्धा असंच विमान घेऊन येईल आणि तुला सुद्धा घेऊन जाईल. माझे नाथराय सांगतात कळी काळाची भीती अंतकरणातून घालवतो. एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा.
एका जनार्दनी शिव निवारी करी काळाचा भेव काळाची भीती दूर करत भगवंताचं नामचिंतन ते शिवनाम अखंड जपा भगवंताची साधना करा पवित्र असं कार्य करीत राहा वडीलधाऱ्यांची सेवा करा आईबापांच्या शब्दाला किंमत द्या त्यांचं ऐका कारण आज चांगलं सांगणार कोणी नाही या जगात राहिलं संतांनी चांगलं सांगितलं भगवंतांनी चांगलं सांभाळलं गुरुजनांनी चांगलं शिकवलं बाकी सरकार कायम ऑनलाईन रेमीज खेळायला शिकवणार आहे ते काय तुम्हाला चांगलं शिकवणार नाही रोज हजारो घरं तेवढ्या टॅटरमळ्या पायी बर्बाद होते त्या मोबाईलच्या पायी चांगलं वागा चांगलं जगा तो गुड मॉर्निंग तुम्हाला बऱ्याच लांब घेऊन जातो हळूहळू हळूहळू वास्तव ऐकायला शिका वास्तव बोलायला शिका म्हणून मी माझ्या पोटासाठी तुम्हाला चुकीचं सांगून जाणार नाही तुम्ही वास्तवासाठी जगा मायबाप काही नाही परवा दिवशीच मी एका मैत्रीला गेलतो मायबाप 13वीची मुलगी इतर जातीच्या पोराबरोबर पळून गेली बाप्पाने हमला घेतला काल दावा झाला ते बरं का रोज महाराष्ट्रातून अशा 200 250 पोरी जात आहेत म्हणून आज धर्माची भीती तुम्हाला नाही आज कोणाचं संकट तुमच्या संसारावर नाही फक्त लेकर नावाचं संकट तुमच्या घरावर प्रत्येकाचे आहे म्हणून लेकर चांगली सांभाळा त्यांना चांगलं संस्कार द्या त्यांना छत्रपतीचा विचार त्यांच्या काळजात भरवा अरे कोणाचं बी रक्त नाही आपल्या काळजात त्या छत्रपतींचे म्हणून त्यांना तू कुलाची आरती साधना त्या लेकरांना शिकवा आणि गोड असं जीवन गोड असा संसार आदर्श व्हावा एवढीच भगवंत चरणी प्रार्थना हे शिवरात्र तुम्ही सगळेजण करतात गोड सगळे माझ्या वडिलांच्या अधिकाराचे मान्यवर आज पुढे येतात आता सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत माझे ह्यात बहिणी तर ह्यात माझ्या मावश्या आहेत ह्यात माझ्या आया आहेत ह्यात माझ्या ताईत सगळे ह्यात माझा दादा आहेत माझे सगळे सवंगडीत अशीच अखंड भक्ती साधना तुम्हास मिळो एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो शेवटची विनावने संतजनी परिसामी विसरतो ना पडा माझा देवा तुमसी